कोल्हापुर शहर का स्वागत द्वार बहुत ही खराब स्थिति में है और कई जगहों पर यह ध्वस्त हो चुका है। साथ ही यह स्वागत द्वार बेहद खतरनाक भी हो गया है। इस स्वागत द्वार से हजारों वाहन गुजरते हैं, इसलिए यदि कोई दुर्घटना हो जाए तो भारी क्षति होने की संभावना है। इस पृष्ठभूमि में आज महाराष्ट्र राज्य योजना बोर्ड के कार्यकारी अध्यक्ष विधायक राजेश क्षीरसागर ने नगर निगम के अधिकारियों के साथ उक्त मेहराब का निरीक्षण किया। उक्त प्रवेश द्वार तावड़े होटल के पास बनने से जगह भी बड़ी होगी। इस कार्य के लिए पालक मंत्री ना प्रकाश आबिटकर से संपर्क किया गया है और 3 करोड़ रुपए की निधि तत्काल स्वीकृत की जाएगी। शहराला स्वागत करणारी जी कमान आहे याची झालेली दुरावस्था या संदर्भात ज्यांनी कोणी सोशल मीडियालिस्टनं हा आवाज उठवला त्यांना सर्वप्रथम मी त्याचं अभिनंदन करतो। याची दखल घेऊन तातडीनं आम्ही सर्वांनी अधिकारी असतील यांनी या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे। या ठिकाणी स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये असं दिसून येतं की ही कमान जी आहे ती आता काढावी लागेल आणि या ठिकाणी नवीन कमान करावी लागेल आणि त्यामुळे आज तातडीनं जो भाग पडताना दिसतोय हा काढण्याचे आदेश मी दिलेले आहेत आणि तातडीनं या 2-4 दिवसामध्ये ही कमान डिमॉलिश करून नवीन कमान जी आपल्याला करायची आहे या संदर्भात स्पर्धा डिझाईनची स्पर्धा घेण्याचा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे आणि अतिशय सुंदर अशी कमान छत्रपती शाहू महाराजांच्या या जिल्ह्याला शहराला स्वदेशी कमान या ठिकाणी करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि यासाठी मी सन्माननीय पालकमंत्र्यांशी देखील सकाळी बोललेलो आहे। या ठिकाणी तातडीचे 3 कोटी रुपये आज आम्ही या ठिकाणी जाहीर करत आहोत आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी कमान आता आहे त्या ठिकाणी वाहतुकीला थोडी अडथळा निर्माण होतो। त्यासाठी पुढच्या भागामध्ये जेणेकरून ही कमान देखील मोठी होईल आणि वाहतूक देखील सुरळीत होईल अशा पद्धतीने ही कमान करण्याचा आज या ठिकाणी मी आदेश दिलेला आहे। लवकरच या ठिकाणची ही कमान जी आहे त्या दुसऱ्या ठिकाणी चांगल्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल आणि सोशल मीडियामधून जे काही संपूर्ण जगभर म्हणू आपण हे कुणी थोडं ज्यानं प्रयत्न केला त्याला देखील या ठिकाणी मी अभिनंदन करतो।